तरोड़ा में एक 4 साला मासूम लड़की के साथ दिल दहला देने वाला वाकया पेश आया। खेल के दौरान बिजली के तार छू लेने से मासूम लड़की अपने दोनों हाथों से महरूम हो गई है। नांदेड़ में तरोड़ा इलाके के साकिन गंगाधर रोडके के 4 बरस की लड़की श्रुति को घर की छत पर खेलते हुए बिजली के तारों से करंट लग गया। इस हादसे में श्रुति तो बचा ली गई, लेकिन इसके दोनों हाथों को कंधों के पास से काट कर अलग करना पड़ा, जिसकी वजह से मासूम लड़की अब माजूरी की जिंदगी गुजारने पर मजबूर हो गई है। पेशे से खांगी ड्राइवर गंगाधर रोड के तरोड़ा इलाके में एक किराए के मकान में मुकीम है। इन्हें 2 लड़कियां और 1 लड़का है। 10 जनवरी को इनकी लड़की श्रुति खेलने के लिए छत पर गई। खेल के दौरान श्रुति का हाथ करंट के तार से चिटक गया, जिससे श्रुति को जबरदस्त करंट लगा। फिलवक्त श्रुति का नांदेड़ के शंकरराव चौहान सिविल अस्पताल में इलाज किया जा रहा है। इलाज के दौरान डॉक्टरों ने श्रुति के दोनों हाथों को मनगट से अलग कर दिया। इस मामले में गंगाधर ने महकमे बिजली को एक मकतूब तहरीर किया है, लेकिन महकमे बिजली ने इनकी कोई मदद नहीं की। डॉक्टरों ने अहले खैर हजरात से अपील की है कि श्रुति के इलाज और गंगाधर की मदद के लिए आगे आएं, ताकि गरीबी की वजह से इनके इलाज में कोई रुकावट न आ सके। जानेवारीला 2020 या तारखेला माझ्या मुलीला घरी शॉट लागला। कारण मला तीन लेकरं आहेत, 2 मुली 1 मुलगा। मोठी मुलगी आणि छोटा मुलगा झोपला होता। ह्या निमित्तानं माझी पत्नी त्या 2 लेकरापाशीच बसलेली होती। तर ही लेकरू खेळत होतं। खेळत कसं गेलं की काय नाही की गच्चीवर न कधी जाणारं गच्चीवर गेलं। रॉड हातामध्ये होता की काय की, तर ते रॉड खेळत करंटला लागला। करंटला लागल्यामुळं शॉक असा मला फोन आला घरून की असं मुलीला शॉक लागला आहे। नंतर त्याच ठिकाणी मी पोहोचलो। तिथं दवाखान्यात नेलं, तिरुमला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथं नाही घेतलं। तिथून मग नंतर मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आणलं। इथं उपचार वगैरे चालू केले, डॉक्टरने आल्याबरोबर ॲडमिट वगैरे केलं। त्याच्यानंतर मग 3 दिवस इथं राहिलो मी। मग डॉक्टर म्हणले हात काढावे लागतात। तर मी म्हटलं बाप म्हणून आपण काहीतरी कर्तव्य आपलं करायचं काम आहे, म्हणून मी इथून श्री हॉस्पिटलला नेलं, गणेशनगर वाय पॉईंटला। त्या डॉक्टरांनी पण सांगितलं माझ्याकडे पण इलाज नाही आहे। तिथून मी मुंबईला गेलो, वाडिया हॉस्पिटलमध्ये पण नाही घेतलं। तिथून केएमला गेलो, केएम हॉस्पिटलमध्ये परत 3 दिवस ॲडमिट केलं। 4थ्या दिवशी त्यांचं पण उत्तर आलं की हात काढावे लागतील। तिथून नंतर कोल्हापूरला आलो, स्वागत डॉक्टर तोडकर ह्यांच्याकडे आलो। त्यांनी बघितल्याबरोबरच म्हणले नाही माझ्याकडे होत नाही म्हणले बेटा इलाज। त्याच्यामुळे मी मुंबईला ऑपरेशन का नाही केलं, कारण मुंबईचा खर्च मला झेपणार नाही, मी एकटा आहे, करणार कोणी नाही। त्याच्यामुळे मी नांदेडला आलो, नांदेडला ऑपरेशन केलं। ऑपरेशन करून आज 10-12 दिवस 15 दिवस व्हायलेत। तर त्या ऑपरेशनमध्ये मुलीला दोन्ही हात काढावे लागलेत। ह्याच्यामुळे मी खूप परेशान आहे। आणि त्यातल्या त्यात माझा बिझनेस असा आहे की स्वतः करावं तेव्हा खावे। माझा ड्रायव्हर आहे, मी स्वतःची गाडी आहे, पण गाडी चालवतो। मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी शेजारी पाजारी राहणारे लोकांनी पावडेसाहेब वगैरे ह्यांनी अर्ज केला होता MSEBला की बाबा हा ताराचा धोका आहे आणि हा तार वगैरे स्थिर करून घ्या, असं MSEBला अर्ज केला होता। MSEBच्या निष्काळजीपणामुळे आज तिथं बऱ्याच घटना घडल्यात। तर आज माझ्यावर ही वेळ आली। याच्यानंतर माझं म्हणणं आहे की ही वेळ कोणावर येऊ नये, याच्यासाठी MSEBनं चांगलं लक्ष देऊन काम करून घ्यावे।